तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मानसिंग भाऊ नाईक यांच्या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, रणधीरजी नाईक, विराजजी नाईक, सम्राट भैया नाईक, राजेंद्रजी नाईक, बी.के. नाईकवडी, शाहूजी नाईक, विजयजी पाटील, अशोकजी पाटील, प्रतापसिंह चव्हाण, देवेंद्रजी धस, शंकरजी मोहिते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवतजी जाधव, शिवाजीराव पाटील, कोंडीबा चौगुले, आनंदराव पाटील, उपस्थित असणारे सगळे मान्यवर, पत्रकार बांधव आणि आपण सगळेच खरं तर एका पाठोपाठ एक सभा आहे, त्यामुळं लगेच पुढे जावं लागणार आहे म्हणून लई वेळ बोलणार नाहीये। आणि खरं तर मानसिंग भाऊंनी सभेची मागणी केली तेव्हाच म्हटलं की ज्या A++ जागा आहेत आणि हमखास निवडून येणाऱ्या जागा आहेत त्यातली शिराळ्याची जागा आहे। मानसिंग भाऊ आमदार आहेत हे तुमच्या मनात आहे। आणि मगाशी त्यांनी जे एक वाक्य वापरलं की कुठल्याही भावनेवर मतदान करण्यापेक्षा कामाचा माणूस आहे, तुमच्या हक्काचा माणूस आहे आणि ज्याचं कर्तृत्व असतं त्याच्या हाती आपोआप नेतृत्व देण्याची शिराळ्याची नक्की मानसिकता नाही। पण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना विशेषतः आज विधानसभेचा प्रचार सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मी असलेल्या बोलायच्या सभेमध्ये जयंत पाटील साहेबांची उपस्थिती लागली म्हणून जयंत पाटील साहेबांना आवर्जून सांगितलं साहेबांच्या काळजाच्या कप्प्यातली काही माणसं आहेत त्यातले मानसिंग भाऊ आहेत आणि त्यामुळं आवर्जून मी असताना पण साहेब पुढं मागे झालं तर गडबड नको यासाठी साहेब आवर्जून स्वतः उपस्थित राहिलेले। पण गमतीचा भाग सोडून द्या, पण या पूर्ण विधानसभेचा जर विचार केला तर या दोन्ही माणसांविषयी एक नितांत आदर अशासाठी आहे कारण महाराष्ट्राने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे राजकारण पाहिलं ते आपण पाहिलं होतं। पायातली चप्पल विकत घेता येते, अंगावरचा शर्ट विकत घेता येतो, हातातला मोबाईल विकत घेता येतो, पण मंत्री आणि नेते सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात हे भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राला दाखवलं। आणि जेव्हा 50 ओके एकदम ओके म्हणत होते, जेव्हा कुठेतरी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सने डोळे वटारले का नेते टुनकन उडी मारून भाजपच्या मांडीवर जाऊन बसत होते त्यावेळी हे दोन वाघ उभे राहिले, ते निष्ठेसाठी उभे राहिले, स्वाभिमानासाठी उभे राहिले, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभे राहिले। आणि म्हणून हे विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहील। आता परवा काही जणांनी मला सांगली कराडच्या सभेत विचारलं साहेब ते सर्वे यायला लागले, म्हणलं कंचे सर्वे? नाही, टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या, हा सर्वे आला आणि सर्वे मध्ये लिहायला लागले महायुतीचं सरकार येणार, महायुतीचं सरकार येणार। भावनो गंमत बघा, हा जो काही सर्वे तुम्हाला टीव्ही चॅनलवर दिसतोय हा सर्वे करणारी एक न्यूज एजन्सी आहे, IANS नावाची, इंडो एशियन न्यूज सर्व्हिसेस नावाची लई मोठी न्यूज कंपनी आहे। ही कंपनी आधी होती अनिल अंबानींची आणि डिसेंबर महिन्यात ती खरेदी केली माननीय गौतम भाई अदानी यांनी। म्हणजे डिसेंबर 23 ला कंपनी खरेदी केली अदानींनी आणि आता मोदीजी येऊन सांगतात, ते म्हणतात एक है तो सेफ आहे, तसं नाही, देशात एकही आहे सेफ आहे आणि ते म्हणजे गौतम भाई अदानी। आणि मग ते आता मोदीजींना खुश करायला सर्वे करत असतील तर या कुठल्याही सर्वेवर विश्वास ठेवण्यापेक्षा जर सर्वे बघायचा असेल तर आमच्या माता भगिनींचा बघा। ज्या आमच्या माता भगिनींनी दिवाळी केली ना, दिवाळी करंजा केला होता, खोबरं किस्ताना कळलं ना 140 280 ला गेलं आणि शंकरपाळ्यात असताना ते बी कळलं, तेलाचा डबा 500 वाढला। दाजी म्हणतो लाडक्या वहिनीला कर करंजान, बहीण म्हणते खोबरं गेलं 140 180। पण ही जी तुमची परिस्थिती निर्माण होते, ही परिस्थिती निर्माण होत असताना आता आमचे तरुण बांधव असतील, तरुण बांधव गेले असतील पाडव्याला मोटरसायकल खरेदी करायला,
मोटरसायकल खरेदी करायला गेलं तर 50,000ची मोटरसायकल खरेदी केली तर 28% जीएसटी म्हणजे 16,000 द्यावे लागतात. म्हणजे लाडकी बहीण म्हणते बाच्यानी मोटरसायकल घेतली तर त्याला 16,000 द्यावे लागतात आणि तुम्ही आम्हाला देताना 1500 म्हणता होय. पण आज 1 लाखाची मोटरसायकल घेतली तर 28% जीएसटी 28,000 द्यावे लागतात. पण जर उद्योगपतीने हेलिकॉप्टर घेतलं तर त्याला फक्त 5% जीएसटी. आता विचार करा नेमकं सरकार कुणाचं, आणि म्हणून या माता भगिनींचा सर्वे घेणं गरजेचं आहे. आज भारतीय जनता पक्षवाले जेव्हा समोर येतील तेव्हा त्यांना जरूर विचारा की या महायुतीच्या सरकारने म्हणजे पक्ष फोडले, नेते चोरले, चिन्ह चोरलं, नावं चोरली, एवढं चोरून सरकार बनवलं आणि या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. दिवसाला 8 शेतकरी, महिन्याला 200 शेतकरी आत्महत्या करतायत. आपण सगळे शेतकऱ्याची लेकरं. महाराष्ट्रातल्या 200 शेतकऱ्यांच्या दारात दर महिन्याला तिरडी ठेवली जाते, सरण रचलं जातंय 200 शेतकऱ्यांचं. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळायला लागला, काही भारतीय जनता पक्षावाले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करतात. टमाट्याला भाव मिळायला लागला का नेपाळहून टोमॅटो आयात करतात. सोयाबीनला भाव मिळायला लागला का सोयाबीन आयात करतात. आणि या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप जर कोण करत असेल तर हे भारतीय जनता पक्षावाले करतात. आणि मग या सगळ्यावर जेव्हा पांघरून घालायचं असतं तेव्हा मग येऊन तुम्हाला वेगवेगळे संदेश देतात. आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे मुंबई पुण्यात होर्डिंग लागलेत मोठमोठे, बटेंगे तो कटेंगे. वाचला असेल तू. म्हणजे माननीय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे, अरे बाबा तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतोय आणि तुम्ही येऊन आम्हाला शिकवताय बटेंगे तो कटेंगे. पण त्यांना हे सांगितलं पाहिजे की बटेंगे तो कटेंगे सारखं विषाचं बीज गंगा यमुनेकाच्या भुसभुशीत मातीत उगवत असेल. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. इथं 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन, 12 बलुतेदारांना, 16 अलुतेदारांना घेऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलंय. आणि जेव्हा तुम्ही जाती जाती धर्माधर्मामध्ये भेद करायला सुरुवात करता तेव्हा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू देऊ नका ही शिकवण दिली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप जर भारतीय जनता पक्षवाले करत असतील तर मग आता तुतारी अशी वाजली पाहिजे का कमळाला एक बी पाकळी राहिली नाही पाहिजे. एवढी खबरदारी आपल्याला घ्यावी लागते. म्हणजे या भागात बोलत असताना बघायची मला मानसिक भावनी सांगितलं, जसं आमच्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बिबट्याचा मोठा प्रश्न आहे. इथेही बिबट्याचा मोठा प्रश्न आहे. तुम्ही बघत असाल गेली सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानं, त्यांच्या आशीर्वादाने लोकसभेवर निवडून गेल्यानंतर सातत्यानं आपण बिबट्याविषयी भांडतोय. बिबट्याचा प्रश्न हा बिबट्याचं प्रजनन नियंत्रण केल्याशिवाय थांबणार नाही. म्हणजे आमच्याकडं जुन्नर मध्ये तर जुन्नर वन विभाग क्षेत्रामध्ये 700 बिबटे, म्हणजे रस्त्याने कुत्री दिसावी तसे बिबटे दिसायला लागलेत, अशी आमच्याकडे भयानक परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती असताना सातत्यानं केंद्र सरकारच्या आपण मागे लागलोय, राज्य सरकारच्या मागे लागलोय. याच्यावर 3 उपाय करत असताना केंद्र सरकारच्या आपण मागे लागलोय. बिबट प्रजनन नियंत्रण कायदा आणा. बिबट हा जरी सुरक्षित प्राणी असला, कॅटेगरी ए मधला प्राणी असला तरी सुद्धा त्याचं प्रजनन नियंत्रणासाठी आपण सातत्यानं आवाज उठवतोय. आणि तो आवाज उठवत असताना या पुढच्या काळात सुद्धा तुमचा आवाज सुद्धा उठवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, याची मला जाणीव राहील, हा तुम्हाला शब्द देतो. पण त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत 3 वेळा पत्र लिहून झालं की जिथं जिथं वन्य प्राण्यांचा हा उपद्रव आहे या ठिकाणी राज्य आपत्ती घोषित करा. ज्या पद्धतीने इथं गव्याचा उपद्रव आहे, बिबट्याचा उपद्रव आहे, त्याच पद्धतीने केरळमध्ये हत्तींचा उपद्रव आहे. केरळ सारखं छोटं राज्य आपत्ती घोषित करू शकतं, पण 50 खोके एकदम ओके करत बसलेल्या सरकारला आपल्याच माणसांच्या जीवाची घेणं देणं नाही, आपल्याच माणसांच्या शेती पाण्याशी घेणं देणं नाही, ही जर परिस्थिती असेल तर मग आता हे सरकार सत्तेतून पाय उतार करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि विशेषतः तुम्ही शिराळा विधानसभेचे मतदार असाल, सांगली जिल्ह्याचे मतदार असाल,
त्यांना आवर्जून सांगतो, महाराष्ट्रभर फिरतोय, महाराष्ट्रभर फिरताना एक गोष्ट क्लिअर आहे, एक गोष्ट पक्की आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि ही परिस्थिती असताना जेवणाला आपण पंक्तीत बसतो. आज काय वार कुठला, बुधवार आहे ना, म्हणजे पंगत नळीची असं म्हणू, ज्यांना चालत नसेल त्यांनी पोळीची म्हणा, काय हरकत नाही आपली. पण जर नळी पाहिजे असेल तर वाढपी ओळखीचा असेल तर हळूच आपण वाढप्याला खून करतो, कळतंय का नाही. पोळी पाहिजे असेल तर हळूच वाढप्याला खून करतो, बरोबर का नाही. आता तुमची गंमत अशी आहे, वाढपी बी हक्काचा ना आपला आचारी बी हक्काचा आहे. आता ही सोय, तुमची सोय भारी झाली, कारण वाढपी सुद्धा तुमच्या हक्काचा आहे आणि जिथून सगळं बनणार आहे तो आचारी सुद्धा जर तुमच्या हक्काचा असेल तर हक्काचा वाढपी मानसिक भावच्या रूपानं कार्यसम्राट असणारा आमदार, आपल्या कर्तृत्व गाजवणारा आमदार हा विधानसभेमध्ये जाऊ द्या. कारण ही विधानसभेची निवडणूक केवळ आमदार निवडण्याची, ही निवडणूक आहे ती मात्र महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक आहे. म्हणजे 20 तारखेला जेव्हा मतदानाला बाहेर पडाल ना, तेव्हा मतदानाला बाहेर पडताना आपला बाप आठवा. आपला बाप आठवाच्या बापानं कष्टानं डोक्यावर छप्पर दिलेलं असतं, कष्टानं भिंती बांधलेल्या असतात, भिंतीचा आडोसा दिलेला असतो, त्यानं शर्टाखाली भोकं पडलेलं बनियान घातलं असतं, पण आपल्या लेकराचं सुख पाहिलेलं असतं. आणि हा बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणात बसलेला असतो आणि मागून अख्खच्या अख्खं घर जर एखाद्याने काढून घेतलं तर त्या बापाला काय वाटेल हे फक्त एकदा 20 तारखेला आठवा. आणि आठवा, 20 तारखेची ही निवडणूक आपल्या त्या बापासाठी आहे ज्यांनी 55-60 वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी प्रत्येक क्षण वेचला. त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडून पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं. आणि आता या निवडणुकीत आपण बापाला हरू द्यायचं नाही, बापाला हरताना पाहायचं नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसाठी ही निवडणूक आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचीच करायची आहे. आणि त्यामुळे एवढाच मंत्र देतो, सोपय, नाईक अक्षर, पवार अक्षर, तुतारी अक्षर, मानसिंग भाऊंचा नंबर, आणि त्यामुळं एवढाच मंत्र देतो, रामकृष्ण हरी. 3 नंबरच्या मानसिंग भाऊंच्या नावासमोरच्या तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि विक्रमी मताधिक्यानं सांगली जिल्ह्यातून वाढपी आचारी लक्षात ठेवून जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रचंड मताधिक्याने मानसिंग भाऊंना पुन्हा विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद.